नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये 34 साइजच्या फोरटक्स ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये फोरटक्स ब्लाउजच्या कटिंगची खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे। तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी तुम्हाला सहज लक्षात येईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी दोन्ही सेपरेट कटिंग करणार आहे। तर इथे मी एक सिंगल पेपर घेतलेला आहे। पहिल्यांदा बॅक पार्ट कटिंग करणार आहे। तर ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतले, 14.5 इंचावर मार्किंग करून घेतले आणि ही सरळ लाईन अशी ड्रॉ करून घेतलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी बॅकचा पार्ट कटिंग करून घेणार आहे आणि मग फ्रंटचा पार्ट कटिंग करणार आहे। शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच। जर समजा शोल्डर उतरत असतील तर 34 साइजमध्ये 5 इंच शोल्डर घ्यायचा आहे। इथे मी 5.25 इंचावर मार्किंग करून घेतलं। समांतर अंतरावर 5.25 इंचावर मार्किंग करून घेतलं। या लाईन पासून खाली आर्महोलचं मार्किंग केलं 5.6 इंचावर। आता ह्या ज्या लाईन आहेत त्या ड्रॉ करून घेतल्या आर्महोलची आणि शोल्डरची। आर्महोलच्या लाईनवर आता चेस्टचं माप टाकायचं आहे। तर 34 साइजचा चौथा भाग होतो 8.5 इंच। तर 8.5 इंचावर एक मार्किंग केलं, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। फोरटक्स ब्लाउजमध्ये शक्यतो 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। खाली कमरेचं मार्किंग करायचं आहे। तर कंबर आहे इथे 26 इंच, तर त्याचा चौथा भाग होतो 6.5 इंच। त्याच्या पुढे 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलं। या लाईन अशा ड्रॉ करून घेतल्या। फोरटक्स ब्लाउजला फ्रंट पार्टमध्ये बरेचसे चेंजेस करायचे असतात, त्यामुळे मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट इथे सेपरेट कटिंग दाखवलेलं आहे, जेणेकरून काही कन्फ्युजन व्हायला नको। इथे आर्महोलचा आकार दिलेला आहे 1.25 इंचावरून। इथे आर्महोलचा सेंटर पॉईंट मार्किंग केला आणि इथून असा आर्महोलचा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे। इथे खाली अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि हा जो आकार आहे तो असा खाली जोडून घेतला। गळा रुंदी इथे मी घेतलेली आहे 2.25 इंच। इथे खालची बॅकची पट्टी हवी आहे मला 4 इंच तयार, तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि 4.5 इंचावर खालून मार्किंग केलेलं आहे। इथे गळा रुंदी दिलेली आहे 2.25 इंच। थोडा ब्रॉड गळा हवा असेल तर 3 इंच देऊ शकता। मी 2.25 इंच दिली, मार्किंग केलं आणि असा बॉक्स ड्रॉ करून घेतला। त्याला गळ्याचा गोलाकार असा आकार देऊन घेतला। केलेल्या मार्किंग प्रमाणे बॅक साइडचा पार्ट कटिंग करून घेतला आणि त्याला गळ्याच्या बाजूने 1/2 इंचचा शोल्डर उतार दिलेला आहे, तो सुद्धा कटिंग करून घेतला। जेव्हा अस्तरवर कटिंग करणार आहे आपण, तेव्हा फोल्ड बाजूकडून हा बॅकचा पार्ट ठेवायचा आणि मग कटिंग करायचं आहे। आता इथे फ्रंटच्या पार्टचं कटिंग बघूयात। तर इथे मी फ्रंटच्या पार्टसाठी सुद्धा सिंगल पेपरच घेतलेला आहे। तर फ्रंटच्या पार्टमध्ये आपल्याला बरेचसे चेंजेस करायचे असतात। पफ चांगला यावा किंवा जो फ्रंट पार्ट आहे तो अगदी चपटा बसू नये, त्यासाठी खूप सोपी कटिंगची पद्धत सांगितलेली आहे। तर इथे ब्लाउजची तयार उंची आहे 13.5 इंच, तर त्याच्यामध्ये फ्रंट पार्टसाठी 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर 13.5 मध्ये 1.5 इंच वाढवलं तर 15 इंच होतं, तर 15 इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलं। खालची जी योकपट्टी असते त्याला डबल शिलाई असते, तर त्याच्यामुळे आपल्याला फ्रंटच्या भागामध्ये 1.5 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं असतं आणि बॅकच्या भागामध्ये फक्त 1 इंच मार्जिन वाढवायचं असतं। याचं मार्किंग करून घेतलं मी। आता यालाच अजून आपल्याला थोडंसं मार्जिन वाढवून घ्यायचं, कारण फ्रंटच्या भागात टक्स येतात, तर मी वरती अजून 1 इंच वाढवून घेतलेला आहे। तर जे काही टक्स येतात तर त्याचा पफ चांगला यावा, त्यासाठी मी इथे 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। पेपर मी इथे फिरून घेतलं। हे मार्किंग जे आहे ते खालच्या बाजूला घेतलंय म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल। 13.5 इंच ब्लाउजची उंची आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढवलं आणि खाली 1 इंच वाढवलं, म्हणजे टोटल उंची जी झालेली आहे फ्रंट पार्टची ती झालेली आहे 16 इंच। जेवढी ब्लाउजची उंची असेल त्याच्यामध्ये 2.5 इंच फ्रंट पार्टसाठी वाढवायचं आहे। पफ जर तुम्हाला जास्त नको हवा असेल तर खाली जे 1 इंच एक्स्ट्रा वाढवलं आहे तर त्याच्याऐवजी 1/2 इंचच वाढवायचं आहे। तर इथे मी पाहिजे तेवढा पेपर मला कटिंग करून घेतला मार्किंग केलेला। तर फोरटक्ससाठी पहिल्यांदा इथे 1/2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। असं सरळ मार्किंग करून घेतलं 1/2 इंचावर आणि ती लाईन अशी ड्रॉ करून घेतली। ते 1/2 इंच सोडून पुढे आपल्याला आता मार्किंग करायचं आहे। तर इथे मी शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे 5.25 इंच आणि आर्महोलचं मार्किंग केलेलं आहे 5.6 इंच। तर ह्या लाईन अशा ड्रॉ करून घेतल्या। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं आहे। तर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। चेस्टचा चौथा भाग होतो 8.5 इंच, त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन, तर होतात 10.5 इंच। तर खाली पण मी 10.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। आता हे जे मार्किंग केले आपण ते जे 1/2 इंच एक्स्ट्रा घेतले ते सोडून पुढे करायचं आहे। लाईन ड्रॉ करून घेतली। आर्महोलचं मार्किंग करायचं आहे।
तर इथे कॉर्नरमधून 1 इंचावर आर्महोलचं मार्किंग केलं. जी आर्महोलचं लाईन आहे 5.5 इंचाची त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं. तिथून एक लाईन आतमध्ये असं एक मार्किंग केलं आणि इथून आर्महोलचा गोलाकार असा आकार देऊन घेतला. इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि पुढचा गळा तयार आहे 6 इंच. तर अर्धा इंच मार्जिन वाढून घेतले, 6.5 इंचावर मार्किंग केलं. असा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि तिथे गळ्याचा गोलाकार आकार देऊन घेतला. आता योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर जी आर्महोलची बाजू आहे त्या बाजूकडून खाली 2.5 इंचावर एक मार्किंग केलं आणि इकडे सुद्धा 2.5 इंचावर एक मार्किंग केलं आणि सरळ लाईन अशी जोडून घेतली. हे जे 2.5 इंचाचं मार्किंग आहे तिथून वरती अर्धा ते पाऊण इंचावर एक मार्किंग करायचं आणि असा योकपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आर्महोलच्या बाजूला योकपट्टी होईल 2.5 इंचाची आणि गळ्याच्या साईडला योकपट्टी होईल 3 इंचाची. त्यात आता कुठलं शिलाई मार्जिन वाढवायचं नाही आहे. कडेने मी इथे एक्स्ट्राचं मार्जिन वाढून घेतलेलं आहे. फक्त वरच्या बाजूचा साईड पार्ट जो आहे त्याचं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. ते मार्जिन मी योकपट्टीत घेतलेलं नाही आहे. तर हे असं कटिंग करून घेतलं. इथे बघू शकता हे 1 इंच मार्जिन आहे ते फक्त साईड पार्टमध्ये घेतलं, योकपट्टीमध्ये घेतलेलं नाही आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचं आहे. कपड्यावर कटिंग करताना आता हे पेपर कटिंग केले त्या पद्धतीनेच ठेवायचं आहे. कुठलंच मार्जिन आता याच्यामध्ये वाढवायचं नाही आहे. जसं कटिंग केलं त्याप्रमाणे ठेवायचं आहे. इथे अर्धा इंच खाली स्लोप दिलेला आहे आणि कटिंग करून घेतलेलं आहे. शोल्डरला सुद्धा 1/2 इंच शोल्डर उतार दिला, गळ्याचा आकार कटिंग करून घेतलेला आहे. मागचा भाग कपड्यावर कटिंग करताना कपडा डबल फोल्ड ठेवायचा आहे आणि फोल्ड बाजूकडे गळ्याची बाजू येईन अशा प्रकारे बॅकचा पार्ट ठेवून कटिंग करायचं आहे. आता इथे टक्स बघूयात. तर मी ते 1/2 इंच जे आहे ते सोडून पुढे 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. वरून इथे मी एक 9.5 इंचावर मार्किंग केलं. हा टक्स इथून खालून माझा आलेला आहे 2.5 इंचाचा. तर खालून 2.5 इंचावर मार्किंग केले. इथे लाईन ड्रॉ करून घेतली आणि हा दोन्ही बाजूकडे 1 इंचाचा टक्स येणार आहे. त्याच्यासाठी आपण साईड पार्टमध्ये मार्जिन वाढून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं मार्जिन कुठेही कमी पडणार नाही. तर असं मी 1 इंच दोन्हीकडे मार्किंग केलं. गळ्याची बाजू जेवढी आहे त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग केला आणि हा जो मधला सेंटरचा टक्स आहे तिथून तिरकं 1.5 इंचावर असं मार्किंग करून घेतलं. तो जो पॉईंट जिथे येतोय तिथून असा टक्स घेतलेला आहे. तर तो टक्स माझा इथं आलेला आहे 2.5 इंचाचा आणि हा टक्स आपला दोन्ही बाजूने येणार आहे अर्धा इंच, म्हणजे टोटल 1 इंचाचा टक्स येणार आहे. तर खाली आपण एक्स्ट्राचं 1 इंच वाढून घेतलं होतं पहिल्यांदा सुरुवातीला, आठवत असेल तुम्हाला. तर हे या साईडच्या टक्ससाठी घेतलं होतं. इथूनही 1.5 इंच क्रॉसमध्ये मार्किंग केलं. इथून 2 इंचावर मार्किंग केलं. 1.5 किंवा 2 इंचावर करू शकता. मी इथे 2 इंचावर केले आणि हे 2 पॉईंट आहेत ते जोडून घेतले. हा टक्सही टोटल 1 इंचाचा घ्यायचा आहे, म्हणजे दोन्हीकडे अर्धा इंच. खालचं जे मार्जिन आपण 1 इंच वाढवलं होतं ते या साईडच्या 2 टक्ससाठी वाढवलेलं होतं. त्याच्यामुळे आपला पफ चांगला येतो. तर असं मी दोन्हीकडे अर्धा इंचाचं टोटल 1 इंचाचा टक्स मार्किंग करून घेतला आणि त्यानंतर हा जो टक्स घ्यायचा आहे तो आर्महोलमधून घ्यायचा आहे. तर इथून मी 3.5 इंचावर मार्किंग केलं आणि आर्महोलमधून 1/2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे टोटल अर्धा इंचाचा टक्स येईल तो. हे मार्किंग करून झालेलं आहे. तर असं हे 4 टक्स ब्लाऊजचं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता जसं आहे पेपर कटिंग तसंच कपड्यावर ठेवून मग ब्लाऊजचं स्टिचिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने कटिंग केल्यावर त्याचा पफ जो आहे तो खूप सुंदर येतो आणि अजिबात ब्लाऊज जो आहे तो दाबल्यासारखा होत नाही, व्यवस्थित फिटिंगला छान बसतो. तर तुम्हाला ही कटिंगची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. याचं बाहीचं कटिंग जे आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ जे आहेत ते पाहता येतील. ही 4 टक्स ब्लाऊजची कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कुठल्या साईजच्या पेपर कटिंग ब्लाऊजचे तुम्हाला पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये सांगू शकता. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाहीचं कटिंग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहे, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.